पणावर मांडून अव त्या दिलाचे पायचे गुण हो त्या दिव्याचे गुण आहेत अनेक मध्ये असताना आपण अंधारामध्ये असतो, दुःखी असतो, कष्टी असतो, कितीतरी आपल्यावर दुःख असतात, आपण अंधारामध्ये असतो. कोट्यावरी देवपूजे पण आपल्याला समाधानी मिळाली नाही, पण एका भगवंताच्या चरणी वेळेला आम्ही सुखी समाधानी झालो. साधना तर आपण मार्गामध्ये आलो, सुखी समाधानी झालो. सुखी समाधानी झाल्यानंतर म्हणजे असं नाही की 4 तत्व 3 शब्द 5 नियमाचे पालन केलं तेव्हा आपण सुखी समाधानी झालो. अन्यथा जो दुःखी असेल तो आपल्या कर्माने, त्या तुमचे कर्म तुमच्या बरोबर तुमच्या बाबाच्या वाटे कधी कोणी होणार नाही. तुझ कर तुझ वर, पण तसं नाही. कारण असं आहे त्या दिव्याचे गुण आहेत की अनेक मध्ये असताना आपण दुःखी कष्टी असतो, कितीतरी आपण पोचतो, पण आपल्याला काहीच समजत नाही. आपण अंधारामध्ये असतो, मार्गात आलो, सुखी समाधानी झालो. आज आपण प्रकाशमय झालो. प्रकाशमधून आज आपण अंधाराकडून उजळाकडे आलो. ज्या वेळेस आपण भगवंताची प्रतिमा ठेवतो तर आपण कधी पूर्व दिशेला ठेवतो. हवन कार्य घडवायच्या वेळेस पूर्व दिशेलाच आपण प्रतिमा ठेवतो. असं त्या दिव्याचे गुण आहेत. अंधारामधून आपण प्रकाशामध्ये आलो की आता सेवक कसा असायला पाहिजे, ज्याप्रमाणे चिखलामध्ये कमळ राहते त्याप्रमाणे टवटवीत दिसायला पाहिजे. आता सेवक राहिला नाही, याचं कारण आहे काय? अहो नमस्कार घ्या ना, ओळख द्या ना. अहो नमस्कार घ्या ना, ओळख द्या ना. त्या मानव धर्माची रे बाबा